नमस्कार मित्रांनो, आपल्या लहानपणीपासून एक वाक्य ऐकायला मिळतं, ते म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण कधी विचार केलाय का, फक्त गोड बोलण्यासाठी हे म्हणायचे का, की यामागे काही मोठं शास्त्र लपलेलं आहे? हिवाळा सुरू झाला की आजी, आजोबा, आई सगळेच आवर्जून देतात ते म्हणजे तीळ आणि गुळ. पण आजच्या पिढीला वाटतं की हे तर जुनं आहे. आज मल्टीविटॅमिन आहे, कॅल्शियम टॅब्लेट आहे, एनर्जी ड्रिंक आहे. पण मित्रांनो, खरं सांगतो, जे काम हजारो रुपयांच्या गोळ्या करू शकत नाही, ते काम स्वयंपाक घरातला साधा तिळगुळ करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तिळामध्ये नेमकं काय असतं, गुळामध्ये नेमकी काय असतं आणि हे दोघे मिळून शरीरावर काय चमत्कार करतात. चला तर मग सुरू करूया. आता आपण बघूया तिळामध्ये कोणते कोणते घटक असतात. तर सर्वात पहिला घटक म्हणजे कॅल्शियम, जो हाडे आणि दात मजबूत ठेवतो. दुसरा म्हणजे प्रोटीन, जो ताकद वाढवतो आणि स्नायूंसाठी फायदेशीर ठरतो. तिसरा म्हणजे आयरन, जो रक्तवाढीसाठी मदत करतो. चौथं मॅग्नेशियम, जो नसांसाठी आणि तणावासाठी फायदेशीर ठरतो. पाचवं म्हणजे फॉस्फरस, जो मेंदू आणि हाडांसाठी फायदेशीर. सहावं म्हणजे झिंक, ज्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि सातवं म्हणजे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, जे आपल्याला ऊर्जा देतं. आता आपण बघूया गुळामध्ये कोणते कोणते घटक असतात. तर गुळामध्ये सर्वात पहिला घटक असतो आयरन, जो रक्तवाढीसाठी मदत करतो. दुसरं म्हणजे पोटॅशियम, जो रक्तदाबासाठी फायदेशीर आहे. तिसरं म्हणजे मॅग्नेशियम, जो तणाव कमी करण्यासाठी. चौथं कॅल्शियम, हाडांसाठी. पाचवं फायबर, पचनासाठी. आणि सहावं अँटीऑक्सिडंट, जे शरीर शुद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरतं. आता आपण बघूया तीळ आणि गूळ खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे. तर सर्वात पहिला फायदा म्हणजे हिवाळ्यात शरीर गरम ठेवतात. हिवाळ्यात अंग गारठतं, हातपाय थंड पडतात आणि अंग दुखायला लागतं. तीळ आणि गूळ दोन्ही उष्ण गुणाचे आहेत. ते शरीरात उष्णता निर्माण करतात. म्हणूनच मकर संक्रांतीला तिळगुळ खाल्ल्या जातात. दुसरं म्हणजे सांधेदुखी आणि कंबरदुखी कमी करतात. ज्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी आणि सांधिवात असा त्रास आहे, त्यांनी नक्कीच तिळगुळ खावा. कारण तीळ हाडांना मजबूत करतो आणि गूळ रक्तभिसरण वाढवतो. तिसरं म्हणजे कमजोरी आणि थकवा दूर करतात. काम करून थकवा येतो, चक्कर येतं किंवा मग दम लागतो. गूळ हे नैसर्गिक ग्लुकोज म्हणून काम करतं आणि तीळ प्रोटीन म्हणून काम करतं. दोघे मिळून शरीराला इन्स्टंट एनर्जी देतात. चौथं म्हणजे पचन सुधारतात आणि कब्ज घालवतात. आजकाल पोट साफ न होणे, गॅस, पोट फुगणं खूप कॉमन झालं आहे. गूळ आतड्यांना साफ करतो आणि तीळ आतड्यांना बळ देतात. त्यामुळं पोट हलकं होतं, मल साफ होते आणि गॅससुद्धा यामुळं कमी होतो. पाचवं म्हणजे रक्त वाढवतात, खास महिलांसाठी. ज्यांना पांढरापणा, चक्कर येणं, अवशक्तपणा किंवा मग हातपाय थंड पडणे असा त्रास आहे, त्यांच्यासाठी तिळगुळ फार उपयुक्त आहे. कारण गूळ हा आयरनचा सोर्स आहे आणि तीळमध्ये मिनरल्स असतात. महिलांनी नियमित याला खाल्लंच पाहिजे. सहावं म्हणजे त्वचा सुंदर आणि केस मजबूत करतात. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते, पोट फुटतात आणि केससुद्धा गळायला लागतात. तिळातील तेल त्वचेला पोषण देतं आणि गूळ रक्त शुद्ध करतो. त्यामुळं त्वचा चमकदार होते, केस मजबूत राहतात आणि केस गळणेसुद्धा यामुळं कमी होतो. सातवं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, खोकला, ताप, मुलं वारंवार जर आजारी पडत असतील तर तिळगुळ इम्युनिटी वाढवतात. मुलांना छोटा तुकडा जरी दिला तरी त्यांना फायदा होतो. तर मित्रांनो, आज लोक 500 रुपयाची गोळी खातात, पण 10 रुपयांची तिळगुळ विसरतात. आपल्या संस्कृतीत जे आहे ते सोनं आहे, फक्त आपण त्याची किंमत ओळखत नाही. आजपासून ठरवा, घरात तिळगुळ ठेवणारच. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच घरगुती आरोग्य माहितीसाठी आरोग्य धनसंपदा चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आरोग्य म्हणजेच खरी धनसंपदा. धन्यवाद.